महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळाच्या माध्यमातून विविध प्रकारचे योजनांसाठी आताच ऑनलाईन अर्ज करू शकतात. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना 1ली ते 7वी साठी प्रतिवर्षी ₹2500 किंवा इयत्ता 8वी ते 10वी साठी प्रतिवर्षी ₹5000 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल आणि WFC ऑफिसला जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागेल. त्यानंतर बांधकाम कामगारांना पैसे खात्यात जमा होणार. 12वीच्या विद्यार्थ्यांना नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना इयत्ता 10वी व 12वी मध्ये 50% किंवा अधिक गुण मिळाल्यास ₹10,000 मिळतात. त्यासाठी आल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल आणि WFC ऑफिसला जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागेल. त्यानंतर बांधकाम कामगारांना पैसे खात्यात जमा होणार. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना इयत्ता 11वी व 12वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी ₹10,000 मिळतात. त्यासाठी आल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल आणि WFC ऑफिसला जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागेल. त्यानंतर बांधकाम कामगारांना पैसे खात्यात जमा होणार. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना आणि पत्नीस पती पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी ₹20,000 मिळतात. त्यासाठी आल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल आणि WFC ऑफिसला जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागेल. त्यानंतर बांधकाम कामगारांना पैसे खात्यात जमा होणार. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना आणि पत्नीस पती वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी ₹1,00,000 व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता ₹60,000 मिळतात. त्यासाठी आल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल आणि WFC ऑफिसला जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागेल. त्यानंतर बांधकाम कामगारांना पैसे खात्यात जमा होणार. शैक्षणिक सहाय्यक पदविका अभ्यासक्रम घेणाऱ्या नोंदणीकृत कामगाराच्या पहिल्या 2 मुलांना ₹20,000 आणि पदव्युत्तर PG पदविका अभ्यासक्रमांसाठी ₹25,000 मिळतात. त्यासाठी आल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल आणि WFC ऑफिसला जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागेल. त्यानंतर बांधकाम कामगारांना पैसे खात्यात जमा होणार. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना संगणकाचे शिक्षण घेण्यासाठी MSc कोर्स करिता पैसे मिळतात. त्यासाठी आल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल आणि WFC ऑफिसला जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागेल. त्यानंतर बांधकाम कामगारांना पैसे खात्यात जमा होणार. नोंदणीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 जीवित अपत्यांच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी ₹15,000 व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी ₹20,000 मिळतात. त्यासाठी आल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल आणि WFC ऑफिसला जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागेल. त्यानंतर बांधकाम कामगारांना पैसे खात्यात जमा होणार. नोंदणीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ ₹1,00,000चा आरोग्य विमा मिळतो. नोंदणीत बांधकाम कामगारास 75% अपंगत्व आल्यास ₹2,00,000चे अर्थसहाय्य मिळते. त्यासाठी आल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल आणि WFC ऑफिसला जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागेल. त्यानंतर बांधकाम कामगारांना पैसे खात्यात जमा होणार.